प्रेक्षक हो, आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आणखी एक वैद्यकीय क्षेत्रातली नामवंत व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आज आपण संवाद साधण्यासाठी इथं बोलवलं आहे डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना, जे स्पाईन सर्जन म्हणजेच मणक्याचे विकार तज्ज्ञ आहेत आणि आपण आज त्यांच्याशी संवाद साधतोय. मी डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांचं सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये मणक्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत आणि निश्चित या संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील अशी आपण आशा करूया. माझा तुम्हाला पहिला प्रश्नच असा आहे की तुम्ही मणका विकार तज्ज्ञ आहात, बरोबर. सांगलीमध्ये तुम्ही प्रॅक्टिसही करताय, पण प्रोफेशनमध्ये येण्यापूर्वी तुमचं बालपण, प्राथमिक शिक्षण, कुटुंबातले संस्कार आणि हा सगळा वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास कसा सुरू झाला याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पार्श्वभूमी म्हणजे सर, मी आहे सांगलीचाच. माझा जन्म कोल्हापूरचा असला तरी ते माझं आजोळ होतं, पण मी आहे सांगलीचाच. मी सांगलीतच सावरकरमध्ये शिकलेलो आहे. विश्रामबागमध्ये माझं सगळं आयुष्य गेलेलं आहे. सांगलीत मी सावरकरला 10वी पर्यंत शिकलो. त्याच्यानंतर मी विवेकानंद कॉलेजला होतो कोल्हापूरला 11वी 12वीला. त्याच्यानंतरचं माझं वैद्यकीय शिक्षण सगळं झाले ते कराडला झाले, कृष्णा हॉस्पिटलला. म्हणजे माझं अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही तिकडे झाले. आणि इकडे तुम्ही म्हणला तसं या वैद्यकीय व्यवसायाकडे तुम्ही वळला कसे, तर माझ्यासाठी हा उत्तर खूपच ऑब्व्हियस होतं. कारण माझे वडील सांगलीचे डॉक्टर GS कुलकर्णी हे डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्याच्यामुळे लहान असताना काय व्हायचं हे मला असा फार मोठा प्रश्न पडला नाही. तर बाबा डॉक्टर आहेत तर डॉक्टरच व्हायचं हे माझ्या घरच्यांनी, मी आणि आजूबाजूच्या सगळ्यांनी गृहीत धरलंच होतं की म्हणजे बाबांचं नाव जे बाबांना संजय म्हणतात, संजयचा मुलगा काय होणार तर डॉक्टरच होणार, असं ते होतं. आणि बाबा ज्या पद्धतीची प्रॅक्टिस करतात ते खूप इन्स्पायरिंग पण होतं आणि नियमाला धरून असल्यामुळे ते खूप मनाला भावणारं होतं. तेव्हा या सगळ्या गोष्टी कळायच्या नाहीत, पण लहानपणापासून आपला पहिला हिरो असतो बाबा. त्याच्यामुळे बाबा जे करतात ते करायचं असंच होतं. त्याच्यामुळे मेडिकलला जाणे ही गोष्ट बऱ्यापैकी ऑब्व्हियस होती. मणक्याच्या सर्जरीकडे म्हणजे माझं ऑर्थोपेडिक झाल्यानंतर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मणक्याच्या सर्जरीकडे कसं जायचं हे पण बाबांचंच मार्गदर्शन होतं. तेव्हा त्यांना ही जाण होती की मणक्याचा म्हणजे मी सर जेव्हा पहिला मणक्याचा सर्जन म्हणून सांगलीत प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा सांगली, कोल्हापूर, सातारा या 3 जिल्ह्यातलं मी पहिला स्पाईन सर्जन आहे. तेव्हा इथे स्पाईन सर्जन नव्हता. आपल्या जवळच्या जिल्ह्यांपैकी फक्त सोलापूरला एक स्पाईन सर्जन आला होता, तो पण माझ्या आधी 1 वर्ष, माझाच एक सिनियर. तो सोलापुरातला पहिला स्पाईन सर्जन, म्हणजे 4 जिल्ह्यातला तो पहिला आणि उरलेल्या 3 जिल्ह्यातला मी पहिला. तेव्हा बाबांना माहिती होतं की इथे स्पाईन सर्जन नाही, इथे क्वालिफाईड स्पाईन सर्जनची लोकांना गरज आहे. त्याच्यामुळे स्पाईन सर्जरीकडे मी तसा बाबांमुळेच ओढला गेलो. ढकलला नाही म्हणणार मी, त्यांनी मला विचारूनच तू करशील का असं म्हणून मला सल्ला दिला होता. आणि दुसरे अजून एक इन्फ्लुएन्शियल माझ्या आयुष्यातले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर केतन खुर्जेकर. हे संचेतीचे स्पाईन सर्जन होते. 2019 साली त्यांचं हायवेवर एका अपघातात निधन झालं आणि ही वॉज अ व्हेरी फेमस सर्जन. म्हणजे बहुतांश वाचकांना नाही, सत्यवेद म्हणून वाचक आलं पहिला, पण आता सत्यवेदच्या ऑनलाईन दर्शकांना सुद्धा हे माहिती असेल. तर खुर्जेकर सर जवळपास 10 वर्ष दर महिन्यातून आमच्याकडे यायचे, मणक्याच्या सर्जरीज करून जायचे. त्याच्यामुळे मी अगदी 8वी 9वीत असल्यापासून बघत होतो. आणि खुर्जेकर सर एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांच्याकडे बघून त्यांच्यासारखं व्हावं तुम्हाला वाटणं हे अगदी ऑब्व्हियस होतं. त्याच्यामुळे माझे वडील आणि डॉक्टर केतन खुर्जेकर या दोन्ही गोष्टींमुळे मी स्पाईन सर्जरीकडे आपोआपच ओढला गेलो. आणि खुर्जेकर सर इथे येत असल्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या सर्जरी चांगल्या होतात हे एक अनायसे मला एक व्यासपीठ मिळालं होतं, ज्याचा मला चांगला फायदा झाला. नक्कीच तुम्ही सविस्तर या संदर्भात सगळाच उल्लेख केलात की तुम्ही स्पाईन सर्जन का झालात आणि का व्हावं असं वाटलं. हे सगळं होताना स्पाईन म्हणजे मणका आणि मणक्याचे विकार हे कशामुळे होतात, का होतात, याची कारणं कोणती, याबद्दल सविस्तर काय सांगाल? सर चांगला प्रश्न आहे. याच्याबद्दल मी सविस्तर सांगतो. मणक्याचे विकार होण्याची कारणं बरीच आहेत. म्हणजे आता मणक्याचा विकार ही खूप एक मोठी पोतडी आहे. म्हणजे आता हार्ट अटॅक म्हणजे एक ब्लॉक झाली, हार्ट अटॅक आला, अर्थात त्यामध्ये पण खूप गोष्टी आहेत. पण कॉमन मॅनसाठी हार्ट अटॅक आला म्हणजे काय, आर्टरी ब्लॉक झाली आणि हार्ट अटॅक आला, ही इतकी साधी गोष्ट आहे. तसं मणक्याचे विकार या गोष्टीमध्ये इतकं सरळसोट उत्तर कशाच नाही. कारण त्याच्यात पाठदुखी आली, मानदुखी आली, मणक्याचे इन्फेक्शन्स आले, मणक्याच्या चकत्या सरकणे असते, नुसती तरुण वयात चकती सरकणे आणि वयोमानानुसार झीज होऊन चकती सरकणे, असे छोटे छोटे भेद त्याच्यात खूप आहेत. चकती सरकलेल्या बऱ्याच पेशंटचा हा मला प्रश्न असतो की हा आम्हाला का झालं. तर मी त्यांना एक उत्तर देतो. आणि खरं आज मी इतकं शिक्षण घेऊन सुद्धा 4 देशातलं शिक्षण घेऊन इतकी वर्ष शिकून
आणि मी एकटाच नाहीये, एवढं लिटरेचर त्याच्यात आहे, एवढं संशोधन होतंय, पण मला माझी चकती का सरकली ह्या प्रश्नाचं आतापर्यंत माणसाला सापडलेलं सर्वात कॉमन किंवा सर्वात ऑब्वियस उत्तर आहे, तुमच्या नशिबावर होतं म्हणून सरकली, असंच आहे. कारण बऱ्याच वेळेला असं असतं ना, खूप कष्टाचं काम करतो त्याची चकती सरकते, कष्टाचं काम करत नाही त्याची चकती सरकण्याचे चान्सेस नाही. असा ह्याला काही रूलच नाहीये. हे माझ्या आता प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलं की कष्टाचे काम करणाऱ्यांची सुद्धा चकती सरकत नाही. काही कधी वजन न उचलण्या माणसांच्या मोठ्या मोठ्या चकत्या सरकून मी सर्जरीज केलेल्या आहेत. तर हे अगदी डोबळमानाने उत्तर झालं, पण बहुतांश वेळेला आम्हा डॉक्टर्सच्या लक्षात येतं की चकती सरकण्याचं कारण काय, तर तुमच्या नशिबात चकती सरकलेली लिहिलेली होती असं मला बऱ्याच वेळा सांगावंसं वाटतं. पण अगदी अर्थातच हा नशिबाचा भागच आहे असा नाही, पण याच्यात गोष्टी बऱ्याच आहेत. पाठीचे त्रास किंवा चकती सरकणे याचं प्रमुख कारण असतं एक म्हणजे ही फार चांगली गोष्ट नाही, पण भारतीय जनमानसामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये व्यायामाचं कल्चर फार नाहीये. म्हणजे आता मी बाहेर शिकायला जिथे होतो तिथे बघितलं ना, तर तिथे सर्जन मंडळी सुद्धा, तर आता तर डॉक्टर लोक म्हणजे सकाळी जातात ते रात्रीपर्यंत घरी पोहोचत नाहीत असं लाईफस्टाईल असतं. सर्जन मंडळी सुद्धा संध्याकाळी, म्हणजे तिथे गेलो तर तिथला सगळ्यात किडमिळा मीच होतो. म्हणजे काही बायसेप नसलेला किंवा बॉडी बिल्डर नसलेला मी हा एकच सर्जन असायचो, आणि बाकी सगळे परदेशात राहणारे लोक हे. आणि तुम्ही संध्याकाळी बाहेर पडला की लोक पळायला मिळतील, संध्याकाळी बाहेर पडला की जिमला येणारे जाणारे असतील. तर परदेशांमध्ये म्हणजे परदेशी देशांमध्ये व्यायामाचं एक लहानपणापासून कल्चर आहे. तुम्ही खूप कमी जर्मनीमध्ये किंवा इंग्लंडमध्ये गेला तर आपल्याकडचे लोक सोडून तिथले नेटिव्ह लोक जे आहेत ते खूप कमी पोट सुटलेले आहेत, जाडे आहेत, असे तुम्ही खूप कमी लोक बघा. त्यांच्याकडे एक व्यायामाचं कल्चर आहे, आणि त्याच्यामुळं युरोपीय देशामध्ये चकती सरकण्याचं प्रमाण 50 पर्यंत खूप कमी आहे. 50 नंतर काय झीज होणार ती काय कोणाला टळलेली नाही. झीज होणे आणि त्याच्यानंतरचे मणक्याचे आजार हे आपल्याकडे पण सेम असणार, त्यांच्याकडे पण सेम असणार. पण आपल्याकडे व्यायामाचं कल्चर फार नाही. गेल्या काही वर्षामध्ये मॅरेथॉनच्या कल्चरमुळे ऍटलिस्ट पळणे किंवा एक्सरसाइजला जाणे या गोष्टीचा थोडा ज्या अवेअरनेस किंवा जनजागृती आपल्याकडे चालू झाली. पण व्यायामाच्या कल्चरचा लॅक ऑफ कल्चर हे आपल्याकडे एक फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तरुण वयात चकती सरकणे, तरुण वयात मणक्याची झीज होणे. तुम्ही तरुणपणी कामाला लागता, तुमच्या कामाच्या व्यापामध्ये तुमच्याकडे व्यायामाला वेळ देणे किंवा लक्षात ठेवणे हे होत नाही, आणि त्यामुळे तरुण वयामध्ये हे खूप कॉमन कारण आहे की व्यायाम नाही कुठल्याही प्रकारचं असं म्हणतो. हे खूप एक मोठं कारण आहे. बाकी मणक्याच्या आजारांमध्ये 50 नंतरचे मणक्याचे त्रास आहेत हे काय जन्माला आलेल्या माणसाला कोणाला चुकलं नाहीये, मग तो परदेशी असो किंवा देशी असो. हे सगळे आजार असतात हे वयोमानानुसार होणाऱ्या मणक्याच्या झिजेमुळे होतात. तर जसं गाडीचं टायर तुमचं 1000 किलोमीटर 10,000 किलोमीटर किंवा 50,000 किलोमीटर झालं की झिजतं, तशी इतकी वर्ष काम करून तुमची मणक्याची झीज होते, त्यामुळे हे होणारे त्रास असतात. ह्यात फार काळजी करण्यासारखं कारण नाही, कारण ह्यातल्या काय प्रत्येक माणूस ऑपरेशन पर्यंत पोहोचत नाही. पण 50 नंतर सुद्धा मणक्याच्या काळज्या काही घ्यायच्या असतात, त्या तुम्ही घेतल्या तर तुमचा मणका चांगला निरोगी राहू शकतो. हा सर्वांचीच लाईफस्टाईल बदलली, दैनंदिन दिनचर्या किंवा धावपळ बरोबर आणि प्रवास हे नित्याचं झालंय. याचा काही परिणाम 100% मणक्यावरती होतो? हो, प्रश्नच नाही सर. मणक्यावरती होतो. मणक्याच्या झिजेमुळे मी तुम्हाला तेच सांगितलं की मागच्या प्रश्नात मी म्हणलं तसं प्रत्येक जण आपापल्या कामामागे पळतोय. आता माझ्याकडे पाठदुखी किंवा मानदुखी म्हणून येणारे जे लोक असतात त्यातले साधारण एक 60% लोक असतात ज्यांचा बसून काम असतं. पुण्यात मी फेलोशिपला होतो, पुण्यातला तर म्हणजे 90% ओपीडी ही IT इंजिनियरची असायची, कारण ते दिवस 8, 10, 12 तास कम्प्युटर समोर बसून काम करणे. आणि प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही एखाद्या कंपनी आहे, एक US प्रोजेक्ट आहे, तर त्या कंपनीचे बॉस सकाळी त्यांच्या वेळेनुसार उठतात आणि रात्री हे लोक रात्री 12-1 वाजता कॉन्फरन्सवरती IT प्रोफेशनल्स बरोबर कॉल जॉईन करतात. तुमच्या शरीराचं एक सर्काडियन रिदम नावाची गोष्ट असते. तर तुम्ही म्हणजे सर्काडियन तुमची झोप कमी झाली तर बरोबर आहे, झोप कमी झाली दुसऱ्या दिवशी होते, पण रात्री 12 ते 4 काम करणे या गोष्टीमध्ये तुमची फक्त झोपेवरती परिणाम नाही होत, तुमच्या हॉर्मोन लेवलचा आणि त्याच्यामुळे तुमच्या मसलच्या रिलॅक्सेशनचा आणि त्याच्यामुळे तुमच्या मणक्याच्या झिजेचा, असा या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये जोडलेल्या आहेत. तर मी म्हटलं तसं 60% लोक कम्प्युटरवर बसून काम करणारे आहेत, हे आज नवऱ्या पाठदुखीसाठी डॉक्टरांकडे जातातच. दुसरी पाठदुखी किंवा मानदुखी असणारी सर्वात मोठी कॅटेगरी किंवा सर्वात मोठा गट असा आहे की ज्यांचा प्रवास भरपूर असतो. म्हणजे माझा रोजचा 200 किलोमीटर प्रवास आहे, मी सांगलीहून अपडाऊन करतो, कोल्हापूरहून अपडाऊन करतो. प्रवास भरपूर, त्याच्यामुळे पाठीवरती ताण भरपूर, मानेवरती ताण भरपूर. प्रवासाची नोकरी, त्याच्यामुळे सकाळी संध्याकाळी स्वतःसाठी वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे व्यायाम नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणला ते आता जग इतकं कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे, प्रत्येकाला उरपुटेस्तवर कामामागे पळायला लागते. ह्या गोष्टीचा तुमचा पाठदुखी आणि मानदुखीमध्ये 100% रोल आहे, काही प्रश्नच नाही.
त्याच्यामुळे मला डॉक्टर म्हणून सांगणं सोपं असतं की स्वतःसाठी काहीतरी वेळ काढा, व्यायामासाठी, पाठीच्या मानेच्या व्यायामासाठी एक अर्धा तास काढायला पाहिजे. मला सल्ला देणं सोपं आहे, हे एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाला किती अवघड आहे मी समजू शकतो, पण दुर्दैवाने याला पर्याय काही नाहीये. तुम्हाला तुमच्या पाठीचं आणि मानेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल या सगळ्यातून वेळ काढून, तर तुम्हाला त्या व्यायामासाठी वेळ काढायलाच पाहिजे. नक्कीच. मणक्यांच्या विकारावरती बऱ्याचदा अनेकदा डॉक्टर असा सल्ला देतात की मणक्याचं ऑपरेशन करायला पाहिजे किंवा शस्त्रक्रिया केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल. पण पेशंट हा घाबरतो मणक्याचं ऑपरेशन म्हटल्यानंतर, कारण शेवटी ती बॅकबोन आहे शरीराची. या परिस्थितीमध्ये पेशंटला तुम्ही कसं हाताळता? मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय सल्ला देता, आणि त्याच्या हालचालींवरती काय मर्यादा येतात? ओके सर, खूप चांगला प्रश्न आहे. मणक्याच्या सर्जरीबद्दलचे गैरसमज हा तर ऍक्च्युली सर आपल्याला 1-2 तासाचा वेगळा पॉडकास्टच करायला पाहिजे, कारण एवढे प्रचंड गैरसमज आहेत लोकांमध्ये. एक 40 हे गैरसमज आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. एक 30-35 वर्षापूर्वी यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या होत्या, म्हणजे मी अगदी प्रांजळपणे कबूल करतो. 30-35 वर्षापूर्वी सर्जिकल फील्डमधली टेक्नॉलॉजी किंवा तेवढं तंत्रज्ञान अजून फार प्रगत नव्हतं किंवा पुढारलेलं नव्हतं. तेव्हा मणक्याच्या सर्जरीचे रिझल्ट फ्रँकली फार चांगले नसायचे. म्हणजे तेव्हा मणक्याचं ऑपरेशन केलं की त्याच्यानंतर पायातली ताकद थोडी कमी होणे किंवा मग काही महिने झोपून राहायला लागणे, मणक्यातून पाणी येणे, ह्या गोष्टी व्हायच्या. कारण 35-40 वर्षापूर्वी तंत्रज्ञान तेवढं प्रगत नव्हतं, त्याच्यामुळे सर्जरीच्या रिझल्टवर पण बऱ्यापैकी मर्यादा होता. पण होतं कसं ना, एकच गोष्ट म्हणजे ही खराब आहे असं तुम्हाला वारंवार त्याला गोबेल्स प्रचार नीती म्हणतात, तसं तुम्ही त्याच्यावरती हाणत राहिला किंवा त्याचा मारा करत राहिला तर ती गोष्ट अगदी खोलवर त्याची पाळंमुळं रुजतात. तर तेव्हा असं व्हायचं की एक 10 ऑपरेशन केली 40 वर्षापूर्वी, तर त्यातल्या 7-8 लोकांना काही प्रॉब्लेम व्हायचे. तेव्हा आता आम्ही मणक्यामध्ये जे स्क्रू किंवा इतर इम्प्लांट वापरतो, तेव्हा अर्थातच मेटॅलर्जीमध्ये सुद्धा तेवढं संशोधन नव्हतं. ते स्क्रू तुटायचे, मग ऑपरेशन परत करायला लागायची. आता परिस्थिती ही नसली तरी तेव्हा जुन्या जी भीती होती ती आता सध्या तरी त्याची जनमानसामध्ये पाळंमुळं इतकी खोल रुजलेली आहे की आजवर मी जितकी ऑपरेशन केली, आता 2,500-3 हजार ऑपरेशन आजवर झाली, तर आजवर एकही या 2,500-3 हजार पैकी पेशंट असा नाही की ज्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिल्यावर असं विचारलं की सर ते मणक्याचं ऑपरेशन लोक म्हणतात करू नका, किंवा ऑपरेशन केलं की मग मी झोपून राहणार का, लोक म्हणतात कामातनं जातात. तर हे अगदी कॉमन आहे. तर मी हे जेव्हा पेशंट मला विचारतो तेव्हा पेशंटला मी कायम सांगतो की तुम्ही 35 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी तुमच्या हातात फोन होता का? अर्थातच उत्तर नाहीये. 20 वर्षापूर्वी तुमच्या हातात जो फोन होता आणि आज तुमच्या हातात जो स्मार्टफोन आहे, हे दोन्ही सेम होते का? तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असेल. तर मी पेशंटला कायम सांगतो की टेक्नॉलॉजी जी बदलली ती तुमच्या घरच्या फ्लॅट स्क्रीन टीव्हीमध्ये आणि तुमच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये नाही बदलली, तेवढीच टेक्नॉलॉजी बदलली ती ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा बदलली. तर आज ह्या मायक्रोस्कोपिक सर्जरी, मी आज सकाळी सर्जरी केली तर उद्या माझा पेशंट उठतो, चालतो, स्वतः टॉयलेट बाथरूमला जातो, तिसऱ्या दिवशी घरी जातो स्वतःच्या पायावरती चालत. तर हे बऱ्याच लोकांना सर्जरी केल्यानंतर कळतं की अरे म्हणजे हे इतकं सोपं आहे, आपण काहीतरीच वाटत. पण त्यांचे दोष त्यांचा पण नाही आहे की इतक्या लोकांमध्ये हे पसरलेलं आहे आणि इतक्या लोकांच्या मनात अजून एक गैरसमज आहे की पहिल्यांदा ती भीती वाटतेच, पण मला लोकांनाही सांगायचं वाटतं की हा मी शब्द अगदी व्यवस्थित वापरलाय, गैरसमज. तर हे गैरसमज आहे. आजच्या एवढ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये त्या स्पाईन सर्जरीमध्ये रोबो सुद्धा येऊन सर्जरी करतात. अशा वेळेला तुम्ही ऑपरेशन नंतर पायातली ताकद जाणे किंवा तुम्ही 6 महिने झोपून राहणे, 10 महिने झोपून राहणे, या गोष्टी जवळपास आता दुरापासतायत. असं फार रेअरली होतं. तर अर्थातच जगातली कुठली सर्जरी बिना कॉम्प्लिकेशनची नाही आहे, कुठं काही शेवटी माणूस आहे तो. पण तुम्ही सारासार विवेक बुद्धीनी ऍव्हरेज काढलं तर ही मणक्याची सर्जरी ही जगातल्या सर्वात सेफ सर्जरीज पैकी आता एक आहे. त्याच्यामुळे ती अगदी निर्धोकपणे तुम्ही करू शकता आणि त्याच्याबद्दल भीती बाळगायचं आता काहीच कारण नाही. अक्षरशः दुसऱ्या दिवशी पेशंट चालतो, तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो. या पलीकडे चिंता करायची काहीच गरज नाही. आणि दुसरं एक तुम्ही सर प्रश्न एकदम छान काढले. तर हा पण प्रश्न कायम असतो की मग मणक्याच्या ऑपरेशन नंतर मला काम करता येणार का, मला काय करता येत नाही, लोक म्हणतात तुम्हाला नोकरी सोडून घरी बसायला लागेल. हा पण सर सगळा वेडाचार आहे. नोकरी सोडून घरी बसायचं तुम्ही असतं तर मी सर्जरीचा सल्ला दिलाच नसता. एक लोकांचा कायम आक्षेप असतो की मणक्याच्या सर्जरीनंतर मांडी घालून बसायला परवानगी नसते का. तर अर्थातच मी सांगतो की मणक्याच्या सर्जरीनंतर पहिले काही महिने मांडी घालून बसायला परवानगी नसते, पण यातला पहिले काही महिने हा भाग सोयीस्कररित्या लोकांकडून विसरला जातो. तर तुम्ही जेव्हा खाली मांडी घालून बसता, आम्ही लोक सर मी मगाशी म्हणलं पाश्चात्य कल्चरमध्ये मणक्याच्या आजारांचं प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये 2 अजून महत्वाची कारण आहेत. एक तर ते कमोड वापरतात, खाली बसत नाही, आणि मांडी घालून बसणे ही गोष्ट त्यांच्याकडे नाहीये. मांडी घालून बसल्यावरती तुमच्या गुडघ्यान इतकाच ताण मणक्यांवरती येत असतो. त्याच्यामुळे पाठदुखी आणि मणक्याच्या त्रासाच्या लोकांना आम्ही सांगत असतो की सुरुवातीचे काही दिवस व्यायाम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मांडी घालून बसू नका.
ऑपरेशन नंतर सुद्धा गोष्ट हीच असते. मी एकदा ऑपरेशन केलं, तुम्ही मांडी घालून तिथे बसायला लागला तर त्या झालेल्या ऑपरेशनला काही अडचण येत नाही, ते मजबूत असतं. तुमचे वरचे आणि खालचे मणके, म्हणजे आता 70च्या आजी आहेत, 70च्या आजींचा एक सर्व, आता 70च्या आजींचे 30च्या 30 मणके झिजलेले असतात. त्यांना त्रास होत असेल तर आपण 32 मणक्यांचं ऑपरेशन नाही करू शकत. जो सगळ्यात जास्त त्रास देणारा असतो आपण त्याचं ऑपरेशन करतो, आजींचा त्रास निघून जातो, आजी आनंदी होतात आणि त्या कामाला लागतात. पण सर्वात जास्त त्रास होणाऱ्या मणक्याचं ऑपरेशन केलं जरी 2 मणक्याचं, तरी उरलेले मणके अजून शिल्लक आहेत. बरोबर. आजी मांडी घालून बसत राहिल्या, वजन उचत राहिल्या, तर 75व्या वर्षी आजीनं दुसरी, 78व्या वर्षी तिसरी सर्जरी लागणार आहे. हे होऊ नये, त्यांच्या नॉर्मल मणक्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी वयोवृद्ध पेशंटना आम्ही ऑपरेशन नंतर सांगत असतो की मांडी घालून बसू नका. का तर तुमचं पुढचं ऑपरेशन वरच्या खालच्या मणक्यांचं लागू नये यासाठी. केलेल्या ऑपरेशनला मांडी घातल्याने काहीच अडचण येत नाही. आणि तरुण पेशंट जे असतात ज्यांच्या बाकीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं असतं, ऑपरेशन नंतर ते 3 महिन्यानंतर मांडी घालून बसूच शकतात, त्यात काहीच अडचण येत नाही. त्याच्यामुळे काळजानंतर काय घ्यायचं, तुम्ही सगळी कामं पहिल्यासारखी करू शकता. अगदी मी तुम्हाला वयानुसारच दिलं, आणि तुम्हाला ऑपरेशन नंतरची बंधनं काय आहेत हे तुमच्या वयानुसार अर्थातच बदल जातं. 3 महिन्यानंतर एखाद्या तरुण माणसाचं मी सक्तीचं ऑपरेशन केलं तर त्याला काहीही बंधनं नसतात. मी त्यांना तरुण लोकांना सल्ला सुद्धा देतो की तुम्हाला बुलेट घेऊन लेहला जायचंय का, बिंदास जावा, काही अडचण नाही. हा मी वयोवृद्ध व्यक्तींना सुद्धा हा सल्ला देतो. पण त्यांच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स असतात की भविष्यातल्या त्यांच्या मणक्याच्या, म्हणजे ऑपरेशन न झालेल्या मणक्यांची ऑपरेशन्स त्यांनाच लागू नयेत यासाठी निरोगी मणक्यासाठी पाळायची काही तत्व. त्यामध्ये मांडी घालून शक्यतो बसू नका. एखाद्या दिवशी अडचण असेल, पाहुण्यांकडे गेला, मांडी घालायला लागते तर बसा, पण जिथे खुर्ची आहे तिथे खुर्ची सोडू नका, मांडी घालून बसू नका, असं ते असतं. त्याच्यामुळे मणक्याच्या ऑपरेशन नंतर रेस्ट्रिक्शन्स काय आहेत, काही नाही. तुम्ही नॉर्मल जे ऑपरेशनच्या आधीच आयुष्य जगत होता सगळं तुम्ही ऑपरेशन नंतर करू शकता. नक्कीच. मणक्याची शस्त्रक्रिया याच्याबद्दल तुम्ही आता सविस्तर सांगितलं की काय काळजी घेतली पाहिजे. पण याला अनुसरूनच पुढचा प्रश्न असा की मणक्याचे उपचार तुम्ही करता, शस्त्रक्रिया करता, पण ज्या पेशंटला ही शस्त्रक्रिया द्यायची आहे तो जर डायबेटिक असेल किंवा त्याला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर असे पेशंट तुम्ही कसे हाताळता आणि कोणती खबरदारी घेता? बरोबर. सर हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं असतं की आणि हा प्रश्न येतो सुद्धा. मी सर्जरी सांगितली एखाद्या व्यक्तीला, आणि कसं आहे ना, मणक्याच्या सर्जरीपेक्षा सर्जरीमध्ये 100 सर्जरी केल्या तर 65 सर्जरी असतात त्या 60च्या वरच्याच लोकांच्या होतात. कारण मणक्याचे आजार हे वयोमानानुसार झिजणाऱ्या मणक्यांचेच जास्ती असतात. तरुण लोकांमध्ये हे त्रास कमी होतात आणि ते गोळ्या औषधांनी बरे पण होतात. तर 65 नंतर जवळपास सर्वांना हृदयाचा काहीतरी त्रास असतो, एखादी रक्तपातळीची गोळी चालू असते. भारतामध्ये डायबेटीस ही तर म्हणजे पॅन्डेमिक असल्यासारखी आहे. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आता 30 पेशंट ऍडमिट असतात, त्यांना जवळपास 15 लोकांना सध्या डायबेटीस असतो. डायबेटीस हा खूप मोठा दुर्धर प्रॉब्लेम आपल्या देशात बनलाय. कसा आहे माहित नाही मला, पण डायबेटीस हा खूप कॉमन आहे. तर बऱ्याच लोकांना ही शंका असते की आता मला डायबेटीस आहे, मग हे आहे, मग मला सर्जरी चालेल का? तर पहिला गोष्ट अशीच आहे की मणक्याच्या सर्जरीचं शास्त्र हे ह्या वयोगटाच्या लोकांची सर्जरी करण्यासाठीच डेव्हलप झालेलं आहे. तर मणक्याच्या सर्जरीचं शास्त्र ज्या पद्धतीने डेव्हलप होते ते काय तरुण माणसासाठी नाही लागत, कारण तरुण माणसांची सर्जरी ही रेअर गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यासाठी लागणारे स्क्रू किंवा त्यासाठी लागणारी भूल किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या ऑपरेटिव्ह टेक्निक्स आहेत, कमीत कमी रक्तस्राव होणे, कमीत कमी फाडणे, हे कोणासाठी? हे सगळं ज्यांची वय जास्त आहेत आणि ज्यांना फार मोठी फाडाफाडीवाली सर्जरी झेपणार नाही त्याच लोकांसाठी आहे. त्याच्यामुळं सर्जरीचं केव्हाही प्लॅनिंग करताना फक्त मी म्हणलं सर्जरी करूया आणि पेशंट म्हणाला सर्जरीला तयार आहे असं 70 वर्षाच्या पेशंटमध्ये होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 70 वर्षाच्या पेशंटची जेव्हा सर्जरी करायची असते तेव्हा आधी त्याची शुगर कंट्रोलमध्ये आहे का, हृदयाच्या डॉक्टरांनी त्याच्या हृदयाची तपासणी केलेली आहे का, भुलीच्या डॉक्टरांनी त्याच्या सर्जरीसाठी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे का, हा विचार करून नंतरच सर्जरीचा प्लॅनिंग करता येतं. तेव्हा आम्ही करत असतो. त्याच्यामुळे जर भुलीच्या डॉक्टरांनी सांगितलं की नाही काकोना सर्जरीला फार हाय रिस्क आहे, ही सर्जरी करायला नको, अर्थातच त्यांची सर्जरी आम्ही करत नाही. पण जर त्यांनी, आणि अजून एक महत्वाची गोष्ट सर, वय ही गोष्टीवरून आठवलं, लोकांना काय वाटतं आता माझं वय 75 आहे, सर्जरी होणार का, मग मला हे प्रॉब्लेम आहे. तुमचं शरीराचा फिटनेस हा तुमच्या आधार कार्डवर वय काय यानुसार ठरत नाही. एखाद्या 70तले आजोबा असतात की जे अजून शेतात काम करतात, एखादी बीपी शुगरची गोळी नाही, थोडंसं बीपी असतं पण ते बिना गोळीचं कंट्रोल आहे, हृदयाची तपासणी झालेली आहे, नॉर्मल आहे. आणि एखादा 45ला माणूस असतो की ज्याची एक अँजिओप्लास्टी झालेली आहे, 30व्या वर्षापासून डायबेटीस आहे, वजन 100 किलो आहे, तर तो 45चा आहे म्हणून त्याला सर्जरी सेफ, आणि ते 80चे आहे म्हणून त्याला सर्जरी रिस्क असं होत नाही. तुमचा फिटनेस हा ऍक्च्युअल फिटनेसवरती ठरतो. वय हा त्यातला एक फॅक्टर आहे पण वयानुसार हे ठरत नाही. तर ह्या 2 सिनारिओ मध्ये कोणाच्या सर्जरीला रिस्क कमी
तर 80 वर्षाच्या आजोबांच्या सर्जरीला रिस्क कमी आणि 45 वर्ष डायबेटीस, एक अँजिओप्लास्टी हा सर्जरीला जास्ती हाय रिस्क कॅन्डिडेट असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतरच सर्जरीकडे वाटचाल होते. अर्थातच पेशंटचा फिटनेस किंवा पेशंट सर्जरीतून मणक्याचं ऑपरेशन छान झालं, एक्सरे मस्त दिसतोय आणि पेशंटला काय नाही, पेशंटला हार्ट अटॅक आला, जरा डॉक्टरांकडे ऍडमिट आहे, या सर्जरीला अर्थ काहीच नाही. सो ह्या गोष्टी बाबी सगळ्या चेक केल्यानंतरच सर्जरीकडे आम्ही जातो, त्याशिवाय नाही जात. मणक्याचं ऑपरेशन टाळता येतं? हो सर, प्रश्नच नाही. कसं? सर म्हणजे साधारण आता मी रोज ओपीडीत 50 पेशंट बघतो. 50 पेशंटपैकी 48 पेशंट हे फिजिओथेरपी, गोळ्या आणि व्यायामानेच बरे होतात. 2च पेशंट असे असतात की ज्यांच्यामध्ये हे सगळं करून झालेलं असतं आणि तरी सुद्धा पेशंटचं दुखणं कमी होत नाही. अशा पेशंटना सर्जरी लागते. आणि बरेचसे आता काहीच गोष्टी अशा आहेत की एकदम मोठी चकती सरकली आहे, पायातली ताकदच गेली आहे किंवा लघवीवरचा तावाच गेलाय, अशा गोष्टीमध्ये सर्जरी कंपल्सरी असते. कारण तिथे तुम्ही व्यायाम करत बसला तर तुमचं जे अपंगत्व असतं ते कायमचं होऊन जातं. पण 99% वेळेला ह्या गोष्टी खूप रेअर आहेत. म्हणजे अगदी मोठा मणक्याचा इन्फेक्शन आहे जे नसेवर दाबतंय किंवा मणक्यातलं इन्फेक्शन आहे जे रक्तात पसरायला लागले आणि सगळीकडे पुवायला लागले, अशा काही दुर्मिळ गोष्टी सोडल्यास मी म्हणलं तसं उदाहरणच दिलं. माझ्याकडे 50 पेशंट मी रोज ओपीडीला बघतो. 2 पेशंट सर्जरीकडे जातात. बाकीचे सर्जरी लागेल असे वाटणारे पेशंट सुद्धा ज्यांनी व्यायाम आणि बाकी गोष्टी जर सिन्सिअरली केल्या तर ते बरे होतात. त्याच्यामुळे मणक्याचा मी मणका विकार तज्ञ हा शब्द बरोबर आहे मणक्याचा सर्जनपेक्षा, कारण मी जेवढे पेशंट बघतो त्यातले मणका विकार तज्ञ सर्जरी खूप कमी होतात. बिना सर्जरीचे बरे करणे हे पण त्याच्यातला फार मोठा रोल आहे. त्याच्यामुळे प्रॉपर फिजिओथेरपी, सगळ्यात महत्त्वाच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणे आणि व्यवस्थित व्यायाम करणे, या गोष्टी केल्या तर बऱ्याचशा सर्जरी टळू शकतात, प्रश्नच नाही. मणक्याचं दुखणं होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? काळजी तर मी म्हणलं तसंच, तर मणक्याचं दुखणं होऊ नये यासाठी सगळी काळजी घेऊ शकता तुम्ही. पण तुम्ही नशिबात तुमच्या असेल तर एखादी चकती सरकूच शकते. पण तरी सुद्धा मी म्हटलं तसं हा त्याच्यातला जोकचा भाग वेगळा ठेवला तर एक माणूस, मी असं सांगितलं नशिबाचा भाग आहे. 2 ऐकणारे लोक होते, ते म्हणत होते व्यायाम करत होतो, आता कशाला करू, नशिबात असेल तर होईल. तर 2 व्यायाम करणारे लोक आणि 2 व्यायाम न करणारे लोक, ह्यांच्या नशिबाचा भाग जरी बाजूला ठेवला तरी व्यायाम रेग्युलर करणाऱ्या माणसाला कमरेच्या किंवा मानेच्या मणक्याचा त्रास होण्याचा चान्स अर्थातच कमी आहे. व्यायाम न करणाऱ्या माणसाला तो जास्तीच असणार आहे. तर काही गोष्टी असतात, म्हणजे आता तुम्ही IT इंजिनियर आहात, तुम्ही 10 तास, IT इंजिनियरच नाही कुठलाही माणूस आहे ज्याचं 10 तास बसून कम्प्युटरवर किंवा लिखाणाचं काम आहे, अशा लोकांचं अर्गोनॉमिक्स नावाचं एक सायन्स असतं. म्हणजे तुम्ही बसता कसे, तुम्ही बसताना पाठीमागे उशी ठेवता का, पुढे वाकून काम करता का, तुमचं बसतानाचं पोश्चर कसं आहे, या गोष्टी मणक्याचे, म्हणजे या गोष्टीची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर मणक्याचे आजार लांब ठेवता येतात. तुमचं जर बसून काम आहे, रोजचा प्रवास भरपूर आहे, अशा लोकांनी लक्षात ठेवून कमरेचे आणि पाठीचे स्ट्रेंथनिंग व्यायाम केले तर मणक्याचे आजार लांब ठेवता येतात. तुम्हाला मणक्याचा त्रास आहे, वयोमानानुसार झीज आहे, पण मी म्हणलं तसं झीज आहे, तुम्ही पाठीवर ना ताण घेता, जर डॉक्टरांनी सांगितलं की मांडी घालून बसायचं शक्यतो टाळा, व्यायाम रेग्युलरली करा, या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमची सर्जरी टाळली जाऊ शकते. पण मणक्याचे त्रास होऊ नयेत यासाठी काय आहे तर तुमचं पोश्चर, म्हणजे तुम्ही बसण्याची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही अत्यंत अचूक असली पाहिजे आणि व्यायाम तुम्ही करायला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला व्यायामाची सवय असेल तर बरोबर. बऱ्याच लोकांचं असतं मग मी जॉगिंग करायला जातो, जॉगिंग ही गोष्ट बरोबर आहे, आणि 10 तास कम्प्युटरवर बसायचं तर 10 तास कम्प्युटरवर काम करायची माझ्या मानेच्या स्नायूंमध्ये आणि पाठीच्या स्नायूंमध्ये ताकद पाहिजे, जी जॉगिंगनी नाही येणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे डेडिकेटेड एक्सरसाइज करायला लागतील. त्याच्यामुळे तुमचं कामाचं स्वरूप काय, तुमच्या कुठल्या मसल्सवरती ताण येतोय आणि त्या हिशोबाने मी काय व्यायाम केला पाहिजे आणि माझं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे, हा विचार केला तर अर्थातच मणक्याच्या बरेचसे प्रॉब्लेम होतात ते टाळले जाऊ शकतात. मणका आणि मान यांचा परस्पर संबंध काय, आणि त्याच्याही पुढं मणक्यासाठी किंवा मानेसाठी पट्टा दिला जातो वापरण्यासाठी, बरोबर सर. तर त्याचा कितपत उपयोग होतो आणि त्याचं कारण काय? मणका आणि तुम्ही मज्जारज्जू म्हणता, तर मणका आणि मज्जारज्जू ह्या एकमेकातल्याच गोष्टी आहेत. म्हणजे मणका हे बाहेरचा हाडाचं आवरण आणि मज्जारज्जू ही त्यातली जाणारी मेन नस. तर मज्जारज्जूच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्याला इजा पोचू नये, जसं हृदयाच्या प्रोटेक्शनसाठी देवानी छाती तयार केली, म्हणजे फासळ्या तयार केल्या, किंवा मेंदूच्या प्रोटेक्शनसाठी कवटी तयार केली, तसं मज्जारज्जू या सेन्सिटिव्ह किंवा नाजूक गोष्टीसाठी बाजूने मणक्याच्या हाडांचं एक आवरण तयार केलं. तर प्रॉब्लेम दोन्हीमध्ये होतात, नसांमध्ये पण होतात, बाहेरच्या हाडांमध्ये पण होतात. तर हे त्यांचं रिलेशन. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की मानेचा पट्टा, तुम्ही खूप रस्त्यावर फिरताना सुद्धा सर अशा मानेचा पट्टा लावून, कमरेचा पट्टा लावून लोक फिरताना दिसतात. एकतर तो मानेचा पट्टा आणि कमरेचा पट्टा हा कमरेपेक्षा आपल्या मनाला सपोर्ट जास्ती देत असतो, की तो पट्टा घातला म्हणजे मी काहीतरी केलं असं वाटत असतं.
अगदी अक्यूट कंडिशन असतात, म्हणजे भयंकर पाठदुखी आहे किंवा मानदुखीची ताजी चकती सरकलेली असते, जिथे मानेची हालचाल कमीत कमी व्हायला आपल्याला पाहिजे असते, कारण गोळ्या औषधांनी तर मानेतली चकती सरकलेली बरी व्हायची असेल तर तिथली सूज कमी व्हायसाठी त्या भागाला विश्रांती द्यायला लागते. म्हणजे साधारण आपण हात मोडला तर प्लास्टर घालतो तसं प्लास्टर आपण 5 वर्ष नाही ठेवत, तसंच आहे प्लास्टर 5 वर्ष ठेवलं तर तुमच्या हाताचं काम करायची क्षमता निघून जाते. तसंच मानेच्या पट्ट्याचं पण आहे आणि कमरेच्या पट्ट्या. ऑपरेशन नंतरचा पहिला महिना 1.5 महिना सोडला तर त्याच्यानंतर पट्ट्याचा काहीही रोल नाही. मानेच्या मणक्याची चकती सरकली असेल तर पहिल्या 10 दिवसाचं इमोबिलायझेशन किंवा रेस्ट सोडलं तर मानेच्या पट्ट्याचा काही उपयोग नाही. आणि हा प्रश्न अत्यंत चांगला आहे, कारण शेवटी ना ह्या 1 महिन्याच्या कमरेनंतर किंवा 10-15 दिवसाच्या मानेच्या उपचारानंतर तो पट्टा हा तुमच्या फायद्यापेक्षा नुकसान जास्ती करत असतो. कारण तुमचे मानेचे आणि पाठीचे जे स्नायू आहेत त्यांचं काम आहे तुमच्या पाठीच्या मणक्याला सपोर्ट देणं. मणका ही बिल्डिंग आहे आणि बाजूचे तुमचे सपोर्ट्स आहेत. तर आता तुम्ही जर पट्टा वापरला तर तो सपोर्ट द्यायचं काम करतं. मग स्नायू म्हणतात तो काम करतोय ना, मग आम्ही कशाला करू? तर इथं आपण एका बाजूला चर्चा करतोय की व्यायाम करून स्नायूंची ताकद वाढवली पाहिजे आणि एका बाजूला आपण पट्टा वापरून स्नायूंना आळशी करतोय. त्याच्यामुळं हे कम्प्लिटली काउंटर प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या पाठीच्या स्नायूंची ताकद वाढवणे व्यायामाचं काम आहे आणि पट्ट्यामुळे स्नायूंची अट्रोफी होते, म्हणजे ते स्नायू अजून आळशी होऊन काम करेनासे होतात. तर एका ठराविक कालावधीनंतर पट्ट्याने फायदा काही होत नाही आणि त्याचं नुकसान जास्त आहे. आणि जेवढा तुम्ही जास्ती वापराल तेवढी शरीराला सपोर्टसाठी ते पट्ट्याची सवय लागते आणि ती सवय सुटत नाही. म्हणून पेशंटला मी कायम सांगतो, ते म्हणतात की सर ते पट्ट्याशिवाय त्रास. पट्टा दारूसारखा आहे, तो सुटत नाही. पट्टा बंद केला की पहिले 8 दिवस खूप त्रास होतो, पण जशी दारू म्हणजे प्रयत्न करून सोडवावी लागते तसा पट्टा पण प्रयत्न करून सोडवावा लागतो. पण जेवढ्या जास्ती कालावधीसाठी तुम्ही वापराल तेवढा फायदा कमी आणि नुकसान जास्त आहे. सो हा एक सगळ्यांना सल्ला आहे की डॉक्टरांनी सांगितलंय तेवढ्या कालावधीसाठीच पट्टा वापरा. 3 महिने 4 महिने 5 महिने पट्टा वापरून फायदा काही होत नाही, जास्ती तोटाच होतोय. पूर्वी घोड्यावरून लोक प्रवास करायचे, आपण हे ऐकलंय, पाहिलंय, वाचलंय. डोंगर दऱ्यातून कडी कपाऱ्यातून हा प्रवास व्हायचा. विशेषतः घोड्यावरून प्रवास करताना हादरे बसायचे. आज अत्याधुनिक साधनं प्रचंड आलेत, लक्झुरियस कार्स तयार झालेत, गाड्या आहेत. इतकं सगळं असताना आणि लक्झुरियस कारचा प्रवास असताना सुद्धा आज मणक्याचे विकार होत आहेत. याची काय कारण आहेत नेमकी? सर एक याच्यात जोकिंगली सांगायचं झालं तर गाडी छान आली घोड्याच्या ऐवजी. कडेकपारीतून जायचे तसे आपले रस्ते तसेच आहेत. त्याच्यामुळे रस्ते काय हे डोंगरा तेव्हाच्या म्हणजे शिवरायांनी ज्या रस्त्यावरून प्रवास केला असेल तेव्हा जे काही खडकाळ रस्ते असायचे आपले रस्ते पण जवळपास तसेच आहेत. फक्त घोड्याच्या ऐवजी आपल्याकडे घोडा गाडी म्हणतात तशी गाडी आली. त्याच्यामुळे मणक्याच्या जोपर्यंत रस्ते आपले फार छान नाही तोपर्यंत मणक्याच्या त्रासांना काही मरण नाही असं मला खरंच वाटतं. पण सर म्हणजे माझ्याकडे खरंच याचं लॉजिकल उत्तर नाही. ती पिढी वेगळी होती, तो काळ वेगळा होता असं मला वाटतंय. कारण माणसं तेवढी काटक असायची आणि प्रॉबेबली तेव्हा कष्टाची सवय किंवा माहित नाही, आता तुम्ही ज्या पद्धतीने आता वाढता तुम्हाला शारीरिक कष्टाची सवय थोडीशी कमी असते, कारण तेवढी आता गरजच पडत नाही. म्हणजे ह्यात काय चुकीचं आहे असं नाही, पण तेवढी गरज पडत नाही. आणि त्यामुळे तुमच्या शरीर म्हणजे एखादा मावळा आहे जो घोड्यावर बसायला शिकला त्या काळामध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षी, तर तेव्हापासून त्याचं शरीर काटक आहे, शरीर मजबूत आहे आणि त्याला त्याची सवय आहे. मी अजून आजवर कधी घोड्यावर बसलो नाही. तुम्ही सुद्धा कधी हॉर्स रायडिंग केलंय की नाही मला माहित नाही. तर हा त्यातला बेसिक फरक. म्हणजे हे घोडा हे फक्त उदाहरण झालं तर सुखलोलुप झाली काय असं आहे ना, तर तसं थोडंसं तेव्हापेक्षा झालेलं आहे. पण त्याचा तुमच्या मसल बिल्डिंगवर किंवा मसल मासवर नक्कीच फरक पडतो. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या कष्टापासून सुरुवातीपासून आला आहे, आता पिढी बदलली, काळ बदलला, त्याच्यानंतर तुमच्या शरीराला कष्टाची आणि तेवढ्या ट्रेनिंगची गरज कमी पडते. त्यामुळे कदाचित हा बदल असावा हे आहे. आणि दुसरी गोष्ट आहे सर, अवेअरनेस सुद्धा तेवढा आला. कदाचित पूर्वी ह्या एवढ्या गोष्टी डायग्नोस व्हायच्या नाहीत किंवा त्याच्यासाठी तेव्हा काय डायग्नोसिस करायला किंवा डॉक्टरी हे शास्त्र तेवढं विकसित नव्हतं. त्याच्यामुळे तेव्हा ते आजार असतील तरी तेवढ्या प्रमाणात रिपोर्टिंग त्यांचं व्हायचं काय हे माहिती नाही. तेव्हा तेवढे आयुर्वेद नसायचे. MRI आल्यानंतर म्हणजे असं माझे वडील म्हणतात की पूर्वी खांद्याचे जे आजार असायचे तर प्री MRI इरामध्ये खांद्याचे जे म्हणजे खांद्यामधले स्नायू फाटणे, खांद्यामधील स्नायू फाटणे या गोष्टीचा इन्सिडन्स खूप कमी असायचा. MRI आल्यानंतर तो इन्सिडन्स एकदम वाढला. तर MRI आल्यानंतर लोकांनी डायरेक्ट खांदे तोडायला सुरुवात केली असं नाही, पण MRI आल्यानंतर MRI व्हायला लागला आणि हे तेच होतं हे कळायला लागलं. त्याच्यामुळे असं वाटतं की अरे ह्याच्यानंतर तर एकदम ह्या दुखण्यांची लाटच आली. तर तशी लाट नाही आली, पण ते डायग्नोस्टिक ॲबिलिटीजमुळे किंवा ह्या सायन्समुळे त्या गोष्टी समजून घ्यायची आणि ती गोष्ट हीच आहे ह्याचे लेबल कदाचित लागायला लागले. त्याच्यामुळे तेव्हा पण कदाचित कंबरदुखी असेल.
पण मला नक्की खात्री आहे की आपल्यापेक्षा कमीच असणार आहेत, काय प्रश्न नाही. आपण ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो, बरोबर. म्हणजे या सगळ्या तुमच्या हाडांची किंवा स्नायूंचं आरोग्य चांगलं असण्यासाठी तुम्हाला विटामिन डी पाहिजे, B12 पाहिजे. आपण ज्या पद्धतीचं खाणं खातो त्याच्यातून हे जात नाही. तुम्ही काय मी काय, सकाळी 7 वाजता आपण एकदा ऑफिसमध्ये गेलो की रात्री आपल्याला सूर्याचं एक्सपोजर 0 आहे, जे विटामिन डी साठी गरजेचं आहे. हे सगळे आपल्या जीवनशैलीतले बदल आहेत. त्याच्यामुळे जीवनशैली आता म्हणजे 1600 किंवा 1700व्या साली जेव्हा घोड्यांवरून लोक फिरायचे तेव्हा आयुर्मान, सरासरी आयुर्मान होतं माणसाचं ते साधारण 50 ते 60 होतं. आता वैद्यकशास्त्र एवढं पुढे गेलेलं आहे की आता सरासरी आयुर्मान आपलं 70-75 झालेलं आहे. पण हे सरासरी आयुर्मान वाढणे हे निरोगी आयुर्मान वाढणे असं आहे का? तर तसं मला वाटत नाही. आपली आयुर्मर्यादा वाढली पण ती काय फार निरोगी झाली नाही, उलट थोडीशी रोगटच झाली असं मला वाटतं. तुम्ही त्याचं छान असं उत्तर दिलं या प्रश्नाचं. पण याच्या संदर्भातच मी मगाशी म्हणालो तसं की घोड्यावरून प्रवास करताना दऱ्याखोऱ्याचा प्रवास होता, हादरे तिथंही होते. तुम्ही सांगितलं की आत्ताचे रस्तेही साधारण तसेच आहेत. पण घोड्यावरून प्रवास करताना इथं पाठीला काहीतरी कमरेला बांधलं जायचं, जे की आपण चित्रांमधूनही बघितलं बऱ्याचदा की छत्रपती शिवरायांचे मावळे प्रवास करताना त्यांनी बांधलेला असायचा. हां, तर आता पुन्हा आपला जो काही पट्टा किंवा आपण जे काही बेल्ट लावतो तो लावचा खेळायचा काचाचा आहे का? सर चांगला प्रश्न आहे. आम्ही काही पेशंटमध्ये हा प्रयोग करून बघतो खरंच. कारण हा सर मी पण हा कधी विचार केला नव्हता. तुम्ही जिम मध्ये सुद्धा बघाल तर जिम मध्ये जेव्हा वजन उचलायचं असतं, म्हणजे स्क्वॉट्स मारायचे असतात, तर तेव्हा जेव्हा वजन उचलायचं असतं तर कमरेला त्रास होऊ नये म्हणून तो जिम मधला बेल्ट असतो लेदरचा, बरोबर, तो बेल्ट वापरूनच कमरेची एक्सरसाइज करा असं सांगितलं जातं. तर हे मी कनेक्शन कधी जोडलं नव्हतं. तुमच्यामुळे लक्षात आलं की त्या काळातली लोक काही विचारी असतील तेव्हा त्यांनी हा विचार केलेला होता. त्यामुळे प्रत्येक घोडेस्वाराच्या पाठीला ते बांधलेलं तुम्हाला दिसेल. बरोबर, कदाचित त्याचं हेच काम असणार आहे. हा खूप चांगला पॉईंट. कारण जे काही वैद्यकशास्त्र हे आपण आज म्हणतो, पण पूर्वापार आपल्या परंपरेत काही गोष्टी तेव्हा त्याच्याकडे तितक्या सिरियसपणानं बघितलं नाही आहे. पण काय जेव्हा आपण ते थोडंसं गांभीर्यानं किंवा बारीक लक्ष देऊन बघतो तेव्हा या गोष्टी बरोबर मला असं ते जाणवलं की बाबा ते त्यामुळेच कदाचित पट्टा हा नंतर त्याचं मॉडिफिकेशन नंतर आहे. तुम्ही आता सविस्तर याबद्दल आता सांगितलं की मणक्याचा आजार आणि मान याच्यासाठी पट्ट्याचा उपयोग फारसा होत नाही, बरोबर, किंवा त्याच्या संदर्भात तुम्ही थोडक्यात काही सविस्तर माहिती दिलीत. मणक्याची शरीरातील शास्त्रीय रचना याच्याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगाल की ती कशी आहे आणि मग त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स कसे असतात किंवा त्याची रचना कशी असते आणि त्याच्यामध्ये मग मणक्यामध्ये गॅप पडणं, चकती सरकणं, गाद्यांची झीज होणं हे कसं होतं आणि ते मग त्याचा एक्सरे काढून तुम्ही ते आयडेंटिफाय करता, बरोबर. तर याबद्दल तुमचं शास्त्रीय दृष्टिकोन किंवा शास्त्रीय तुमचा अभ्यास कसा आहे? ओके, शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे मणक्याची रचना ही थोडीशी मी सोपी करून सांगतो. सर 33 मणके असतात. हे 33 मजल्याच्या बिल्डिंग सारखे असतात. म्हणजे माकडहाडापासून मानेचा पहिला मणका हे एकावर एक रचलेला मजला आहे. तर त्या मजल्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मानदुखी आणि पाठदुखी या दोन्ही गोष्टी बऱ्याच वेळेला कनेक्टेड असतात. कारण कमरेची झीज झाली तर बऱ्याच वेळेला मान पण दुखते, मानेचा मणका अगदी नॉर्मल असला तरी. त्याचं कारणच असं आहे की तुमचं एक 33 मजल्याची बिल्डिंग आहे. 33 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये एखादा पिलर सडला आणि ती बिल्डिंग तिरकी व्हायला लागली तर फक्त तेवढाच भाग नाही होत, अख्खी बिल्डिंग पडते. तसं खालच्याचं वरच्याशी कनेक्शन आहे, त्यात काय प्रश्नच नाही. आणि सर्वात महत्वाचं, ह्या बिल्डिंगचे पिलर्स आहेत हे तुमचे बाजूचे स्नायू आहे. तुम्ही जेव्हा उभे राहता, जेव्हा काही कामं करता, तेव्हा साधारण मणक्याची हाडं जी असतात ती हाडं 50% लोड घेत असतात आणि बाजूचे जे स्नायू आहेत ते उरलेला 50% लोड घेत असतात. म्हणजे ते तुम्ही उभे राहिला तर पाठीचे हे मानेचे स्नायू हे त्याला सपोर्ट करणार आहे. तर मणका म्हणजे नुसतं मणक्याचे हाडं नाही आहे, स्पाइन आणि पॅरास्पाइनल मसल्स म्हणजे मणका आणि मणक्याच्या बाजूचे स्नायू हे एक अख्खं काम करणारी युनिट आहे. हे काही वेगवेगळी काम करत नाही. तर अख्खं काम करणारी युनिटमध्ये 50% दोघांना भागीदारी दिलेली आहे. आता वयोमानानुसार कामं करून करून मणका झिजतो, तो म्हणजे सर मी म्हटलं तसं, तर तुम्ही म्हटलं झिजण्याचं कारण काय, तर त्याला वय हेच एक कारण आहे. जसे गुडघे झिजतात, जसे केस पांढरे होतात तसे ते झिजतात. पाठदुखी वाढत्या वयामध्ये काढण्याचं कारण हेच असतं की शास्त्रीय रचनेनुसार एक पार्टनर 50% काम करतोय, म्हणजे मणक्याची हाडं, ज्याची क्षमता कमी झाली त्याचं 50% आता त्याला लोड झेपत नाहीये. तो म्हणतो मी 30% काम करणार. 70% काम करायचं जबाबदारी येते ती बाजूच्या स्नायूंवरती येते. बाजूच्या स्नायूंची देवाने रचना केलेली आहे, ती 50% लोड घ्यायसाठी केलेली आहे. त्यांच्यावरती जर तुम्ही 70% लोड टाकला तर ते स्नायू त्यांना झेपत नाही किंवा ते त्यांच्या कपॅसिटीच्या बाहेरच असतं, म्हणून ते दुखतात.
म्हणून झिजलेल्या मणक्यांमध्ये सुद्धा पाठदुखीचं प्रमुख कारण असतं की तुमचे स्नायू जास्त काम करतायत, मणका त्या तुलनेत काम करत नाहीये. तर त्या स्नायूंची ताकद वाढवा आणि 70% काम करण्यासाठी त्यांना काबिल बनवा किंवा त्यांना ताकदवान बनवा, तरी पाठदुखी कमी होते. तर अशी शास्त्रीय रचना ती आहे. त्याच्यामुळे 33 मणक्याची बिल्डिंग, कुठल्याही एका मजल्याला प्रॉब्लेम आला तर अख्खी बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिल्डिंगचाही विचार केला पाहिजे आणि बाजूला जी सपोर्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा तुम्ही विचार केला तर ही बिल्डिंग पूर्ण निरोगी राहते. नक्कीच. आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की वय परत्वे ह्या गोष्टी होतात. विशेषतः जे वयस्कर लोक आहेत त्यांना मणक्याचा त्रास होणं हे साहजिक आहे, कारण मणक्यांमध्ये झीज होणं, बऱ्याच काही गोष्टी आपण उल्लेख केला की चकती सरकणं. पण हल्ली मगाशी तुम्ही सांगितलं की IT सेक्टरमध्ये जे लोक काम करतायत त्यांचा कामाचा व्याप किंवा सलग सतत बैठक काम यामुळं मणक्याचा त्रास होतो. तर याची शास्त्रीय कारणं नेमकी काय, की फक्त बसण्यामुळेच हे होतं? त्याचा उल्लेख तुम्ही व्यायामाशीही कनेक्ट केला, पण व्यायाम, बैठकाम याच्या व्यतिरिक्त अन्य कोणती कारणं असू शकतात का? फारशी नाही सर. इंटरनल बॉडीमध्ये असं इंटरनल बॉडीमध्ये फारशी नाही. म्हणजे याच्याबाबत खूप मोठा जेनेटिक रिसर्च सुरू झालाय सर. म्हणजे चकती सरकणे हे अनुवंशिक आहे का नाही याच्याबद्दल काही वर्षापूर्वी संशोधन झालं आणि त्याचं उत्तर होय असं आलं. तर त्याला जिनोम सिक्वेन्सिंग म्हणून एक असतं. म्हणजे तुम्ही आता खूप सर पुण्या मुंबईमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये जेनेटिक लॅब झाल्यात. तर तुमचं रक्ताचं सॅम्पल काढून तुमचे म्हणजे तुमची जनुकं काय सांगतात, तुम्हाला भविष्यात कॅन्सर होण्याचा चान्स आहे का, तुम्हाला भविष्यात बाकी काही त्रास होण्याचा, अल्झायमर होण्याचा चान्स आहे का. तर अल्झायमर तर बऱ्यापैकी प्रेडिक्ट करता येतो की तुम्हाला होणार आहे की नाही. तर हे होणार का, हे तुमचं जिनॉमिक मॅपिंग करून या गोष्टी शक्य होतात. तर तुम्ही म्हणला तर ह्या दोन कॉमन गोष्टी झाल्या, बसून काम आहे, पाठीचे व्यायाम होत नाहीत किंवा खूप लांबचा प्रवास आहे. ही जशी कमरेच्या मणक्याची झिजण्याची कारणं आहेत तशी तुमच्या हातात नसलेलं कारण हे तुमच्या अनुवंशिकतेत जर ते असेल तर मणक्याची अनुवंशिकता ही अल्झायमर इतकी मजबूतपणे अजून एस्टॅब्लिश झालेली नाही. पण त्याचं उत्तर नाही असं नाहीये. म्हणजे बऱ्याच जिनॉमिक स्टडीज नंतर हे कळलेलं आहे की मणक्याची चकती तुमची सरकणार की नाही हे तुमच्या अनुवंशिकतेत लिहिलेलं आहे, तुमच्या जनुकीय मात्रांमध्ये ते लिहिलेलं आहे. ते जर असेल तर तुम्हाला जास्ती काळजी घ्यायला लागेल. पण काही वेळेला जास्ती काळजी घेऊन सुद्धा तुम्हाला कमरेच्या मणक्याचा त्रास होऊ शकेल. तर पूर्वीच्या काळी प्रॉब्लेबली याला नशीब म्हणायचे, आता सायन्सनुसार जिनॉमिक मॅपिंग म्हणतात. तर ही एक गोष्ट आहे जी तुमच्या हातात, नेहमी पेशंटला म्हणतात तुमच्या नशिबात आहे, तर ते नशिबात करायचीच नसेल आणि ते तुमच्या जनुकात लिहिलेलं असेल. असं काही गेल्या वर्षापूर्वी आता एस्टॅब्लिश झालं. त्याच्यामुळे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुमच्या हातातल्या आहेत. म्हणजे तुम्ही व्यायाम करू शकता, बसण्याची पोश्चर बदलू शकता, प्रवास कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही ठरवू शकता, बाकी गोष्टी करू शकता. पण तुमच्या जनुकांमध्ये काय लिहिलेलं आहे ही गोष्ट एक तुमच्या हातात नाही. ती एकच गोष्ट आहे, ह्या गोष्टी सोडून बाकी अदरवाईज तुम्ही रेग्युलर काळजी घेत असेल तर मणक्यामध्ये त्रास होण्याचा फार प्रश्न नाही. एक 50 पेशंट बघितले तर 48 बिना सर्जरी बरे होतात. 2 पेशंटना सर्जरी मी सांगतो. काही वेळेला असं पण होतं की मी सर्जरी सांगितलेले पेशंट असतात ते कुठेतरी काहीतरी व्यायाम करून घेतात आणि बरे होतात. तर कुठल्याही पेशंटच्या मणक्याचं कसं आहे ना, मणक्याचा एक तर आजार हा जीवघेणा नाही. म्हणजे हार्टची सर्जरी सांगितली तर तो तुमच्या जीवावर बेतू शकतं. मणक्याची सर्जरी तुम्ही केली नाही तर दुखणं सहन करून तुम्ही पुढची 40 वर्ष सुद्धा काढू शकता. ते तुमच्या आयुष्यात काही बाधा आणणार नाहीये. पण दुखणं सहन करायची ज्याची त्याची कपॅसिटी असते त्यानुसार तो निर्णय घेत असतो. पण शरीर आणि निसर्ग हा ही कशी एक गोष्ट आहे की बऱ्याच पेशंटना मी म्हणलं तसे, मी ज्या 2 लोकांना सर्जरी सांगितलेली असते बऱ्याच वेळेला ते करून घेतात, कारण हे मी तेव्हाच सर्जरी सांगतो की हे सगळं करून झालेलं असतं बरोबर आणि त्यानंतर सर्जरी सांगतं. तर काही वेळेला असे पण होतात की ते काहीतरी घरात अडचण येते म्हणून राहतात, म्हणून त्यांचं राहतं, मग कुठेतरी व्यायाम करतात आणि 6 महिन्यांनी मला भेटतात तेव्हा ते बरे असतात. बरोबर. तर शेवटी मेडिकलचं शास्त्र हे 2+2 दरवेळेला होतच असं नाही. 2+5 पण होतं, 2+1 पण होतं. पण त्या क्षणी पेशंटची काय परिस्थिती आहे या हिशोबाने तो सारासार विवेक बुद्धीने घेतलेला एक निर्णय असतो. काही वेळेला असं पण होतं, पेशंटला वाटतं बघा मला 6 महिने काही त्रास झाला नाही, डॉक्टरांनी उगाच तेव्हा घाबरवलं असतं, असं पण काही वेळेला पेशंटला वाटतं. पण काही वेळेला पेशंटला असं पण वाटतं अरे 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तेव्हाच सर्जरी करून घ्यायला पाहिजे होती. तर ते माझ्याच बाबतीत नाही, सगळ्याच डॉक्टरांच्या बाबतीत होतं. पण बऱ्याच वेळेला त्यातला व्यायाम हा आता नवीन पिढी जी स्पाईन सर्जनची शिकून येते, तर पूर्वी या गोष्टीचं म्हणजे अर्गॉनॉमिक्स किंवा व्यायाम ह्या गोष्टीत पण फार संशोधन नव्हतं. आताचे माझ्या पिढीचे जे स्पाईन सर्जन येतात त्यांना हे ज्ञान शिकण्यापासून आहे की बऱ्याच वेळेला ऑपरेशनच्या पेशंटनी काही काळ व्यायाम केले तर ते बराच त्यांच्यावर फरक पडू शकतो. पूर्वी हे नसायचं, त्याच्यामुळे ऑपरेशनचा सल्ला दिला जातो आणि तो MRI आणि पेशंटचा त्रास बघता चुकीचा पण नसतो. पण काही लोकांना व्यायामाने फरक पडतो, काही लोकांना पडत नाही. ज्यांना व्यायामाने सुद्धा फरक पडत नाही त्यांना अर्थातच सर्जरीची गरज पडते. पण माझा असा सल्ला असतो की तुम्ही सर्जरीचा प्रयत्न करायच्या आधी व्यायाम करून बघा,
परत नाही पडला तर सर्जरी काय आपण कधीही करू शकतो. बरोबर. मणका उपचारावरती फिजिओथेरपी ही कितपत प्रभावी आहे? 100% सर. इतका वेळ आपण हे व्यायाम ह्या गोष्टीबद्दल बोलतोय, हे ऍक्च्युली क्रेडिट माझ्या फिजिओथेरपीचं असतं. डॉक्टर म्हणून मी ते क्रेडिट खातो असं ते थोडं होतं. पण ऑपरेशनला लागणारे व्यायाम, ऑपरेशनला लागणारे पेशंट, मी म्हटलं ते 48 पेशंट बिना ऑपरेशनचे बरे होतात, ते ऍक्च्युली आमचे फिजिओथेरपिस्ट बरे करत असतात. तर ते व्यायाम. दुसरी गोष्ट, बाकीच्या लोकांच्या सर्जरी केल्या तर सर्जरी झाल्यानंतर पेशंट पूर्ववत चालायला लागणे, पहिल्यासारखा कामाला लागणे, यासाठीचे व्यायाम, यासाठीचे शास्त्र, हे सगळी फिजिओथेरपिस्टची करामत आहे. त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये मी असं म्हणेन की ऑपरेशनमध्ये पेशंट बरा होण्यामध्ये सर्जनचं काम 60% असतं, फिजिओथेरपिस्टचं काम 40% असतं. 40% काम फिजिओथेरपिस्ट करतो. मी सर्जरी केल्यानंतर तो पेशंट पहिल्यासारखा करणे हे काम ऍक्च्युली फिजिओथेरपीचे व्यायाम करतात. आणि ज्यांना ऑपरेशन लागत नाही ना, त्याच्यामध्ये तर मी म्हणेन की 80% काम फिजिओथेरपिस्ट करतात, 20% काम सर्जन असतात. त्यांचं फक्त योग्य ठिकाणी योग्य व्यायाम सांगणे हे असतं. अर्थात यातलं 100% काम पेशंटनीच करायचं असतं. पेशंटनी व्यायाम केले नाही तर या कशाचाच काहीच उपयोग नाही. पण फिजिओथेरपी हे शास्त्र अत्यंत महत्वाचं आहे आणि फिजिओथेरपिस्ट सांगतात त्या पद्धतीनेच व्यायाम करणे हे पेशंटच्या कायमच फायद्याचं असतं. सर्जरी करायची म्हणजे सर्जरी टाळण्याच्या प्रयत्नात आणि सर्जरी नच लागणाऱ्या पेशंट साध्या पाठदुखी आणि मानदुखी याची मेन ट्रीटमेंट फिजिओथेरपीचे व्यायाम हेच आहे. फक्त ते गोळ्यांबरोबर आणि योग्य पद्धतीने करणे हे त्यातलं शास्त्र आहे. आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीने मणक्याचे विकार बरे करता येतात? माझा सर त्यातला फार अनुभव नाही, पण अर्थात ते एक सायन्स आहे वेगळं. त्याच्यामुळे त्यातले ते केल्याने सुद्धा काही पेशंट बरे झालेले मी बघितलेले आहे. पण त्यात काय पद्धतीच्या गोळ्या असतात आणि काय, ह्यातला मी सर फार मोठा एक्सपर्ट नाही. त्याच्यामुळे माहिती फार नसताना मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल. मणक्याची शस्त्रक्रिया करताना किंवा मणक्याचे उपचार करताना कोणती काळजी तुम्हाला घ्यावी लागते आणि ती तुम्ही घेता? मणक्याची शस्त्रक्रिया करताना सर मणक्याची माहित नाही, म्हणजे आत्ता तरी काळजी घ्यायला लागत नाहीये. पण ते मणक्याची शस्त्रक्रिया सर्जनसाठी फार स्ट्रेसफुल असते. बीपीची गोळी लवकरच मला एखादी चालू होईल असं मला वाटतंय. त्यासाठी काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे. कारण मणक्याचं ना बेसिक हीच गोष्ट आहे सर. मणक्याच्या सर्जरीला लोक घाबरतात का? कारण मज्जारज्जू ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे. तर इतकी नाजूक गोष्ट आहे की त्याला थोडं जरी वेळ वगैरे काही झालं तरी ते कुठली तरी हातातली ताकद गेली, पायातली ताकद गेली, हे गोष्टी होतात. त्याच्यामुळे मणक्याची सर्जरी करताना आम्हाला भयंकर एकाग्रतेने ते करायला लागते. आणि त्याच्यामुळे म्हणलं ते बऱ्यापैकी एक सर्जरी करणे हे पण बऱ्यापैकी स्ट्रेसफुल काम असतं. त्याच्यामुळे प्रॉब्ली सगळ्या डॉक्टरांची लिस्ट काढली तर पहिली बीपीची गोळी कोणाला चालू होईल 40, तर ती मणक्याच्या सर्जनला असणार. तर त्याच्यासाठी काळज्या आम्हाला हेच घ्यायला लागतात की मायक्रोस्कोपिक सर्जरी ही मस्ट आहे. कारण मज्जारज्जू अगदी छोटा असतो. तुम्ही जोपर्यंत मोठा करून तो बघत नाही तोपर्यंत ती सर्जरीची सेफ्टी वाढत नाही. कारण छोटा एखादा कुठला तरी पार्ट डॅमेज करणं सोपं असतं. माझ्या लूपमधून किंवा मायक्रोस्कोपवरून जेव्हा मला मोठं दिसतं तेव्हा ते डॅमेज होत नाही आणि त्याच्यामुळे मणक्याची सर्जरी सुरक्षित बनते. त्याच्यामुळे काळजी आम्ही काय घेतो, काळजी घ्यायला पाहिजे तर थोडा स्ट्रेस कमी करायची काळजी घ्यायला पाहिजे मे बी. आणि पेशंटसाठी सर्वात महत्वाची काळजी म्हणजे पेशंटला ऑपरेशन दरम्यान जशी ही काळजी आम्ही घेतो तशी पेशंटला ऑपरेशन नंतर काही प्रोटोकॉल्स पाळणे. आणि मी बऱ्याच वेळेला पेशंटचं औषधं काय चालू आहेत, पेशंटला खूप इंटरेस्ट असतो की 4थ्या दिवशी 5व्या दिवशी टाके तोडायला आले तर ह्या गोळ्या चालू आहेत. माझा फार इंटरेस्ट त्या गोळ्या काय चालू आहेत ह्याच्यात नसतो. माझा तुम्ही हे पाळताय का, ते पाळताय का. तसंच तुम्ही प्रश्न विचारला की सर्जरी दरम्यान काय काळजी घ्यायला लागते, तर सर्जरी दरम्यान जेवढी काळजी घ्यायला लागते तेवढी सर्जरी नंतर सुद्धा पेशंटला समजावून सारखं सांगत राहणे की हे करा, हे करू नका, हे व्यायाम करायला पाहिजे, या गोष्टी आता सध्या करू नका, हे परत सांगायला लागतं. कारण होतं कसं, सर्जरी नंतर 1-2 दिवसात पेशंटचं दुखणं निघून जातं. पेशंटचं दुखणं निघून गेलं की पेशंटला वाटतं आता काय, मी बरं झालो, आता काही केलं चालतं. तर त्याच्यामुळे तुम्ही अजून ताज्या सर्जरीतून बाहेर पडला. आणि पूर्वी एक गोष्ट मला कधी जुन्या स्पाईन सर्जरीकडे परत जावं असं वाटतं. कारण पूर्वी स्पाईन सर्जरी झाली की 3-4 महिने मस्त झोपून ठेवायचे. आता पेशंट पहिल्या दिवशी चालायला लागतो तर पेशंटला वाटतं हे काय किरकोळ काम झालेलं आहे. तर सर्जरी ही अजून सुप्रा मेजरच आहे. टेक्नॉलॉजीमुळे आपण पहिल्या दिवशी चालायला लागतो हे पेशंटच्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. तर मला कधी वाटतं की अरे जुन्या मार्गाकडे परत जाऊ, पेशंटला 3 महिने झोपून ठेवू, म्हणजे पेशंटला सर्जरी किती गंभीर आहे याचं गांभीर्य तरी कदाचित कधीतरी जाणवेल. पण हा चेष्टेचा भाग झाला. पण ही काळजी काय घ्यायची याच्यामध्ये हे एक असतं की आम्ही सगळे स्पाईन सर्जन पहिला 1 महिना वारंवार पेशंटला हे सांगत होतो, हे करायचंय, हे करताय का नाही का, गोळ्यांचं नंतर बघू, हे पहिला मला आधी सांगा. तर जशी सर्जरी दरम्यान काळजी घेणं गरजेचं आहे तर सर्जरी नंतर सुद्धा पेशंटला वारंवार ही जाणीव करून देणं की या गोष्टी करायच्या आणि या नाही, हे पण तेवढंच गरजेचं आहे. पाठ दुखते, कंबर दुखते, मान दुखते म्हणून पेन किलर घेतल्या जातात. त्याचा शरीरावरती कोणता परिणाम होतो? शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधीसाठी तुम्ही घेत असाल तर त्याचा फार परिणाम होत नाही. पण आपल्याकडे कुठली गोष्ट कमी कालावधीसाठी घेतली जात नाही. आपल्याकडे एक असं आहे की
कुठेही तुम्ही कॉर्नरवरती घेतलं तर कुठल्याही दुकानात पेन किलरच्या गोळ्या मिळतात. तुम्ही जेवढ्या दीर्घ कालावधीसाठी पेन किलरच्या गोळ्या घेताल तर ह्या घेता तर ह्या सगळ्या पेन किलरच्या गोळ्या ज्या असतात त्याला एन्साइड म्हणतात, त्या शरीरातून बाहेर टाकल्या जातात, त्या किडनी वाटे बाहेर टाकल्या जातात. तर ह्या जेवढ्या जास्ती काळ तुम्ही घ्याल तेव्हा हळूहळू 0.001% दररोज या स्पीडनी त्या तुमच्या किडनीला खराब करत राहतात. जेवढ्या प्रदीर्घ काळासाठी तुम्ही त्या गोळ्या घ्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी हे अत्यंत हानिकारक आहे. कारण तुमचं ना मणक्याची सर्जरी करून सरकलेली चकती करून तुमचं दुखणं घालवता येते, किडनी परत नाही मिळत. एकदा किडनी गेली की तुमच्या इम्प्लांटच्या ट्रान्सप्लांटसाठी वेटिंग लिस्टवर लोक 2-2 वर्ष असतात आणि किडनीचं दुखणं हे भयंकर जीवघेणं असतं. त्याच्यामुळे जेवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी तुम्ही दुखण्याच्या गोळ्या घेताय तेवढं तुमच्या शरीरासाठी हे हानिकारक आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला पेशंटला सांगतो की तुम्ही आत्ता सर्जरीला घाबरताय, सर्जरीला घाबरायचं म्हणून पेन किलर खाताय. डायलिसिस हा किती भयंकर प्रकार असतो तुम्ही विचार केला नाही. ते जर आयुष्यभर करायला लागलं तर तेव्हा वाटेल की पटकन सर्जरी करून घ्यायला पाहिजे होती. तर सर्जरीचा हा भाग वेगळा झाला. पण कुणीही, माझा असा प्रामाणिक सर्वांना विनंती आहे की डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुठूनही परस्पर घेऊन पेन किलरच्या गोळ्या खाऊ नये. आणि पेन किलरच्या गोळ्या डॉक्टरनी सांगितले तेवढ्याच कालावधीसाठी घ्याव्या. बऱ्याच वेळेला आम्ही 10 दिवसाची गोळी लिहून दिलेली असते, घरात कोणाच्या तरी लग्न असतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, पेशंट 3 महिन्यानंतर उगवतो आणि मी जी गोळी 10 दिवसासाठी घेतलेली असते ती जवळ कुठेतरी दाखवून 3-3 महिने लोक ते गोळ्या घेत असतात. तर इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध या गोळ्या घेणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. किडनी ही नाजूक गोष्ट आहे, तिला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे इतकी कालावधी पेन किलर नका खाऊ. 8-10 दिवसासाठी तुम्ही घेत असाल तर ते अर्थातच वरदान आहे. जेवढे जास्ती तुम्ही घ्याल तेवढा तो शाप आहे. डॉक्टर, अतिशय समर्पक अशी तुम्ही प्रश्नांना उत्तर, प्रश्न खूप छान होते, उत्तर द्यायला खरंच मजा आली. आणि माझा शेवटचा प्रश्न, मणक्याचा त्रास असणाऱ्या व्याधीग्रस्त पेशंटला काळजी म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? काळजी म्हणून सर, एकतर कुठेतरी जाऊन ते, सर हे खूप कॉमन प्रॅक्टिस आहे की आपल्या आसपास बरेच असे लोक आहेत, वेगवेगळ्या राज्यात लोक आहेत, हाडं बसवणारे, मणका तुडवून देणारे, मणके बसवणारे. अशा लोकांकडे जाऊन मणक्याचे फ्रॅक्चर्स होऊन परत आलेल्या लोकांचे मी फ्रॅक्चर सुद्धा फिक्स केले आहेत. तर माझा एक लोकांना असा सल्ला असतो, तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या घ्या, होमिओपॅथिक घ्या, ॲलोपॅथिक घ्या, ज्या गोष्टीचं काहीतरी शास्त्र आहे. तुम्हाला मणक्याचा त्रास आहे, तुम्हाला दुखत आहे, मी समजू शकतो, पण शास्त्रांनी ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत, परी ते आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो, ॲलोपॅथिक असो, पण जे डॉक्टर सांगतायत त्या गोष्टी फॉलो करा. डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य पाळा, ते सांगतायत तीच औषधं घ्या. कुठेतरी जाऊन मणके बसवून आलो, तुडवून आलो, ह्या गोष्टी करू नका. ह्या गोष्टीचे तोटे भयंकर आहेत. पण कसं असतं ना, ते त्या प्रत्येक गोष्टीचे क्रेज असते, त्यांच्याकडे गेला ना ते ऑपरेशन वाचवतात. अरे ऑपरेशन वाचवतात म्हणजे काय करतात याचा कोणी अभ्यास केलेला नसतो. पण ऑपरेशन वाचवणे या गोष्टीची आपल्या जनमानसात एक क्रेज आहे. ते तुडवणारे किंवा मणका बसवणारे आहेत ना, ते ऑपरेशन वाचवतात. आता ऑपरेशन वाचवणारे, आता ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, पण ऑपरेशन त्यांच्याकडून आलेले मणके तुटून ऑपरेशन सुद्धा होतात, पण हे लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांसाठी तुम्ही सल्ला म्हणला तर मी असं म्हणेन की कुठलीही औषधं घ्या, पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सुद्धा गोष्टी चांगल्या काम करत असतील, माझा त्यातला फार अनुभव नाही, पण अर्थात ते क्वालिफाईड डिग्री घेतलेले डॉक्टर्स आहेत. मी डिग्री घेतलेला डॉक्टर आहे, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधं घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करा. मणक्याचे विकार किंवा मणक्याच्या व्याधी ह्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये गोळ्या औषधांनी, आणि महत्वाचं म्हणजे व्यायाम आणि काही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली, म्हणजे दिनचर्येतल्या रोजच्या गोष्टींमध्ये काही बदल केल्याने, लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी बऱ्या होतात. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही सिरियसली केल्या तर बऱ्याच वेळेला सर्जरीची गरज पडत नाही. पण जिथे तुम्हाला खरंच सर्जरीची गरज आहे, हे सगळं करून झालेलं आहे, ताकद कमी होतीये किंवा त्रास कमी होत नाहीये, तिथे मणक्याच्या सर्जरीला घाबरून दुखणं अंगावर काढू नका. या गोष्टीला व्यवस्थित उपचार होतात, सर्जरी अत्यंत चांगल्या होतात, तुम्ही व्यवस्थित कामाला लागू शकता. त्याच्यामुळे कुणीतरी काहीतरी मला सांगितलं होतं, आमच्या कोणाचे तरी कोणतरी होते, ते म्हणले ऑपरेशन करू नका असं म्हणलंय आणि मी लोळून लंगडत चालतोय. तर स्वतःला दुखणं सहन करून किंवा स्वतःला एवढं दुखवून घेऊन गैरसमजामध्ये फसू नका. मणक्याच्या सर्जरी ह्या अत्यंत चांगल्या होतात, यशस्वी होतात. त्याच्यामुळे जिथे गरज पडेल तिथे डोळे झाकून मणक्याची सर्जरी करून घ्या, भीतीवर मात करा आणि बरे व्हा. मला वाटते डॉक्टर, तुम्ही अतिशय सविस्तर आणि समर्पक अशी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत. ज्या प्रश्नांच्या उत्तरामधून आपल्या सगळ्या मणका विकार पेशंटना रिलीफ मिळाला असेल. मी अशी आशा करतो की आजचा हा पॉडकास्ट निश्चितपणानं त्यांच्या सार्थकी लागेल. त्यांच्या मनामध्ये असणारे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने दिलीत.
तुम्ही दिलेला सल्ला निश्चितपणानं आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि ते त्याप्रमाणेच मनेक्याची आणि शरीराची निश्चितपणानं काळजी घेतील अशी मी आशा करतो. तुम्ही आमच्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज इथं आलात आणि मनमोकळा संवाद साधलात, छान अशी उत्तरे दिलीत, त्याबद्दल सत्यवेदकडून तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद सर. आणि इथे तुम्ही मला बोलवलं यासाठी मी तुमचा शतशः ऋणी आहे. मी सत्यवेदचे बाकीचे पण सगळे पॉडकास्ट बघितलेत. सत्यवेद तर्फे ही जी पॉडकास्टची ऍक्टिव्हिटी चालू आहेत, मला हे एक लक्षात आले की ही फक्त जनजागृतीची पॉडकास्ट आहे. तुमचे सगळ्या पॉडकास्टचे विषय, त्याच्यातले प्रश्न हे असेच आहेत की ज्याच्यामुळे लोकांना त्या माहितीचा फायदा होईल. तर हा सर खूप स्तुत्य उपक्रम आहे. सो जनतेतर्फे मी तुमचा आभारी आहे. हे असंच पुढे चालू ठेवा आणि याचा लोकांना खरंच खूप फायदा होतो. नक्कीच. धन्यवाद. येस, थँक्यू सर.